सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत तब्बल 24 लाख रुपये घेतल्याचा आरोप पुण्यातील एका महिलेनं केलाय। महसूल विभागासह समाज कल्याण, कृषी, राज्य उत्पादन शुल्क आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचे सांगून पैसे घेतल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। पर्वती परिसरातील रहिवासी छाया धोत्रे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार त्यांची 2020 मध्ये सूर्यकांत विठ्ठल सपकाळ याच्याशी ओळख झाली। सपकाळ यांना आपण महसूल विभागात अधिकारी असून मंत्रालयात ओळखी असल्याचं सांगत सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार महसूल विभागातील शिपाई पदासाठी 5 लाख रुपये घेण्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर विविध व्यक्तींना समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून पैसे घेण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय। या प्रकरणात योगेश शिंदे, साक्षी चौगुले, राहुल चौगुले, हर्षद कुंजीर, शुभम आवारे, ओंकार आवारे आणि अवधूत डाळिंकर यांच्यासह इतरांकडूनही पैसे घेतल्याचं जबाबात नमूद आहे। विशेष म्हणजे आरोपीनं शासकीय विभागांच्या सही आणि शिक्क्याचे बनावट वैद्यकीय अहवाल आणि नियुक्तीपत्रे दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला। काही उमेदवारांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, तसेच नियुक्तीपत्रे मिळाल्याचं सांगून पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांकडून आणखी पैसे घेतल्याचंही तक्रारीत नमूद आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपीने 8 लाख रुपयांचा धनादेश दिला होता, मात्र तो बँकेत म्हटला नाही। त्यानंतरही नोकरी न मिळाल्यानं आणि पैसे परत न मिळाल्यानं अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। डिसेंबर 2023 ते 2026 या कालावधीत रोख आणि ऑनलाईन व्यवहारातून एकूण 24 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात सूर्यकांत विठ्ठल सपकाळ आणि योगेश अधिकराव पाटील यांच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून बनावट शासकीय कागदपत्रे कोणी तयार केली, पैशांचे व्यवहार कुठे झाले आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे।